सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली फडकुले सभागृह येथे आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केले। मराठी गौरव भाषा दिनाबद्दल कवी लेखक कुसुमाग्रज यांच्याबद्दल माहिती सांगितली। जगातील बोलणाऱ्या भाषांपैकी मराठी भाषा 15वी आणि भारतात 4थ्या क्रमांकावर असे प्रास्ताविकामध्ये उपायुक्त तैमूर मुलाणी म्हणाले। अक्षरमित्र अभिजित भडंगे यांनी दररोज 20 ते 25 ओळी लिहाव्यात, त्यामुळे आपले सर्वांचे हस्ताक्षर सुंदर होण्यास मदत होते। सुंदर हस्ताक्षरासंदर्भात तसेच चारोळी आणि कवितेतून मराठी भाषा किती समृद्ध आहे याबद्दलची माहिती दिली। त्यानंतर श्रीधर खेडगीकर यांनी वाचन चळवळ चालू करायची वेळ का आली याबद्दल माहिती दिली। सोलापूरमधील मारुती चित्तमपल्ली यांनी मराठी भाषेला 1 लाख शब्द दिले। नितीन वैद्य, अच्युत गोडबोले, अपूर्वा जोशी यांची पुस्तके वाचावीत अशा अनेक वाचनीय लेखनासंदर्भातील त्यांनी मार्गदर्शन केले। अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला। मुलांना याबद्दल पुस्तक उपलब्ध करून दिली पाहिजेत। मराठी भाषेचा इतिहास अभ्यास करणे आवश्यक आहे। मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, माणसाच्या लिखाणातून माणसाचा स्वभाव कळतो। शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची आवड निर्माण करावी। विद्यार्थ्यांनी सण उत्सव यावर शुभेच्छा देण्यासाठी टपाल, आंतरदेशीय कार्डवर शुभेच्छा देण्यास प्रवृत्त करावे। सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 63 शाळांमध्ये निबंध लेखन, सुंदर हस्ताक्षर, मराठी शुद्धलेखन, इंग्रजी शब्दांची मराठी अनुवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये एकूण 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते फडकुले सभागृह येथे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन करण्यात आले। कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोणी, वक्ते अभिजित भडंगे, वक्ते श्रीधर खेडगीकर, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, मनीषा मगर, नगर अभियंता सारिका अकुलवार, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, संतोष बुलबुले, मलिनाथ हिरेमठ, महेश वालावकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केले, तर आभार सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी मानले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।